या महाराष्ट्राच्या मावळ मातीवर झाला आणि साकार झाले शिवरायांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य. 350 वर्ष लोटली, पण ह्या सह्याद्रीच्या कणाकणात महाराष्ट्रवासियांच्या मनामनात डोंगर रांगातून खळाळणाऱ्या नद्यांच्या वाहत्या जलात आजही शिवरायांच्या नावाचं गारुड कायम आहे. मराठ्यांच्या अस्मितेचा भगवा आजही फडकत ठेवणाऱ्या माझ्या जाणत्या राजाला शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. ज्यांचं नाव घेतात छाती अभिमानानं फुलून येते, ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला, ते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील राजे, लोकराजे राजर्षी शाहू महाराजांना पूर्णिसा आमच्या कलेला अविरत पाठबळ देऊन आमचे विघ्न नेहमीच दूर करणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाला साष्टांग दंडवत आणि दरवर्षी रोडसीन पाहावा तर शाहू तालमीचा या आशेपोटी तासन तास आमच्यासाठी वाट पाहणाऱ्या, आमच्यावर गेली कित्येक वर्ष प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन. श्री छत्रपती शाहू तालीम मंडळ सांगरूळ सहर्ष सविनय सादर करीत आहे एक तुफान विनोदी डान्सिकल फार्स. म्हातारा म्हातारीचा चाललाय खेळ, नातीच्या लग्नाला आलाय घोळ. अर्थात म्हाताऱ्यानं घातली कडी आणि म्हातारी मारती उडी. अग म्हशी तू मला कुठं नेशी, अग म्हशी तू मला कुठं नेशी, अशा लफड्यात पुडी का तू घेतली. रीत झाली काही रीत झाली, रीत झाली काही रीत झाली, रीत झाली काही रीत झाली. आगे ये जवळ ये लाजू नको, ये जवळ ये लाजू नको की अश्विनी. आव्वा, आता 7 पोरींच्या पाठीला जुटिंग आलाय चांगलाच गमतीला आणि झेंडूबाम सारखा लागलाय अंगाला झोंबायला. अग सांगू मी किती, बोलू मी किती, जीव लागलाय आंबाईला. जीव कशाने लागलाय रामबाईला? पांढरी कापड घालून कशाला लागलाय स्तंभायला? ते समजा सोडा आणि पोरीच्या लग्नाचं काय ते बघा. तुझ्यामुळे झाले हे सगळे. हा तर तुला लागते सरकारी नोकरी, 4 चाकी गाडी, पोरगा कसा एकटा असावा आणि मग ठरले की 100 आष्टी. हा मग पोरगी द्यायची हाय, कसं माझ्यासाठी गत नको व्हायला तिची. तर पुरींच्या आयांचं आणि त्यांच्या मामांचं आयात झाले. काल तुझा भाऊ शिदुरी घेऊन आलता सांडग्या नाकाचा. आणि काय कानबिन फुकून गेला का काय ग तुझं? माझ्या भावाला सांडग्या नाकाचा म्हणताय सवय? मग नाक बघितलेस का त्याच्या आरशात का? विसरू नका त्याच्या जीवावर जगालायचा. तर दमला नाही आमसनी देऊन त्यो. हा जा आधी त्याच्या उदारे तेवढ्या बाजूचा जा, अख्ख्या गावावर करून ठेवलाय. असू दे, तुमच्याकडे तर काय आहे व? तुमच्यासारखा चेंगटा माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही. काय चेंगटापणा केलाय ग मी? सांगते की 4 वर्ष झाली ह्यो माणूस एकच चड्डी घालतोय आणि ती मी फाडल्यावरती बर्शन कट्टा पुसाय देतो. असून दे काय होती. आणि गुरुवारच्या बाजारला जाताना कधी तरी 1 रुपया दिलाय सकाळी हो मला. पुढे जेवायला काय वाढू? तुला सांगू जेवायला कशाला लागते? मग फक्त गेले एक मुक्का दे की पोट भरून. मोडता बसवला तुमचा. अहो तुमचं भरेल, बाकीच्यांचं काय आणि माझं काय? मग असं कर, मी तुला मुक्का देतो, तुझं पोट भरेल. मुक्का देतो म्हण, गप पैसे द्या. पैसे तुझ्याकडे नाही म्हणतेस? मला सांग, ही नवी साडी कुठून आणलीस तू? ते मी मागाशी हा पप्पा करू नको, दे नीट उत्तर. सांगतोच मग अशी बाजाराला पैसे मागितल्यावर कसा मुक्का दिला असता की मी, तसाच मुक्का त्या दुकानदाराला देऊन आलो. गप बसतायसा का? कशाला उगाच बोंबलायला लागलायसा? आणि ते मारत्याकडे वाळत. कोण मारत्या? मारत्या लय 12चा आहे. मला जाता जाता काय म्हणलं माहितीये काय? काय? काहीच गावलं. बास करा,
काय नवस तुमचं. हे बघा पोरीच्या लग्नाचं तेवढं लवकर बघा. पोरगीच्या लग्नात म्हणजे मग तुला काय वाटलं मी काय ग बसलो काय? हा बघा लागलो की मी मग. होय हो. नाहीतर कुणाकडे तरी चौकशी करूया काय? असं म्हणतीस? हा चल 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 बघूया बघूया. कमरेचा ठेका मदराचा झोका हा कमरेचा ठेका मदराचा झोका नजरेचा भार मिरचीचा ठेचा दिलाचा ठोका अबकारी भोका जुबानी धार रागीचा तापा गुलाबी गुलाब उठाने शबाब स्वभाव तडकवाळा ओ पाना चीज मिलाई बड़ा अरे हो. ए अग थांब थांब थांब. हिला येईनात कोण बघायला आणि ही लागल्या नाचायला आम्ही लागलो टाचा घासायला. काय ग बाळ काय झालं? तुझं तेवढं तरण्यापाणी केलंस आणि मला म्हातारी केलं जावय. बरोबरच्या पोरीसनी पोरं झाली आणि मला घरातनं बाहेर बी सोडून असा. होय ग होय माझं बाळ ते. आता तुझ्यासाठीच बघायचं चालू आहे की नाही? हा बर नाहीतर जातो यातल्या एका संग पळून मी. काय म्हणलीस? पळून जातो. पळून जातीस हे ग. अग ह्या खुरप्याच्या जीवावर तुला मोठी केल्या ते का आमचं नाक कापाय भय. ये तुमती असोय हा अश्विनी बांध गेला खुट्ट्याला आणच. हे आहे अगं बांधू नकोस की ग मला. सोड मला. अश्विनी हा दरीला धरून ठेव. धरलाय. अरे हे शिवजा अरे वांढरा माझं तोंड काय बघतेस? करीची चक्की. हे शिवजा सोड की मला. तुझ्या आईची शपथ आहे बघ. हे सोड की मला. घबरा. आता कशी पळून जातीस की मी तेच बघतो. चला वो. शिवशंभो शिवशंकरा नवनाथा नवनारायणा श्री गुरुदेव दत्ता गणेशा गणपती देवा गजानना देवा बिरोबा हे मारुतीराया हे आई तुकाई आणि रखमाईच्या विठ्ठला गावच्या मसुदीतल्या मासाहेबा नमस्कार करतो गावच्या थळपांढरीला. गावाला पडलंय मोठं कोड 6 फुटानं 3.5 फुट आलंय रामस्वामीचं घोड. आमच्यातलं पुढे गेलं की निम्म्या गावाला पडलंय कोड. काय बी होऊ दे नाही थांबत आमचं घोड. पाळक नाही तुमच्या गावाला बायका लागल्यात मारुतीला पळायला. श्रावणात पांढरी साडी नेसून लागली महादेवाला पळायला. तुमची शाळा लागली गावाला कळायला. रोटरवाला लागलाय 150चा 250 करायला. शेतकरी लागलाय तळमळायला. बघलच्या पोरगीच्या आईला गव्हर्नमेंट सुरवट हे आपलं सर्वंट पाहिजे. सरकारी नोकरदार पाहिजे. कुठून उडकायचा सांगा मला. शेती कमी आणि गुंट्याला एजंट माहिना. काय होयाचं गावाचं देवाला माहित बाबा. महाराज पाया पडते. बोल माई लय अडचणीत दिसतीयास तू. वय महाराज आमच्या पोरीचं लग्न ठरेना हो. पोरगीचं पडलंय मोठं कोड कुठं खपिवणार येड. आणि म्हातारी मोदीचं पैसे आल्यावर सारखं खात्यात मंडग्याच्यातलं वड. खरं का खोट? खरं हाय महाराज. तुला 4 एकर रान आहे पर शेजार धर्माला तू घाण आहेस. लोकांचा बांधटोक करतीस कडला कांडी घालून वापरतीस. खरं का खोट? अगं बाई महाराजाला सगळंच कळतंय वाटतं. वय महाराज कष्टाला तू मागे पडत नाहीस. कष्टाला तू मागे पडत नाहीस पण हातात तुझ्या लक्ष्मी ठरत नाही. खरं का खोट? खरं हाय महाराज. परड्यातली पिसाळलेली ताईबाई तुम्ही शांत केली सा पण रीतिरिवाजाचा तुम्हासनी इसर पडला. खरं का खोट? खरं हाय महाराज. महाराज रीती रिवाज म्हणजे काय जरा इसकटून सांगा की. तुमच्या मागच्या कोणीतरी पळून लगीन केलंय. लग्नानंतरच्या चालीरीतीचा तुम्हाला इसर पडलाय बघा. खरं का खोट? आय 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 आय
महाराजांना सगळं कळते की महाराज हे एकदम खरं आहे आमच्या अण्णानंच पळून जाऊन लग्न केलेलं आहे आता त्यालाच जाऊन विचारायला पाहिजे काय काय आमच्याकडे राहून गेले ते चला चला लवकर चला मामांजीसनी विचारूया मग काय राहिले ते या विचारून बाई आजवार येतोच मी शिवशंभो शिवशंकरा नवनाथा नवनारायण श्री गुरुदेव दत्ता आता मामांजीसनी कुठं हुडकायचं ग तुझ्या हा ती कुठं 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 हिंडत असते चल चल बघूया हुडकून आता चला आई नको बाप नको नको घरच कोणी जाऊ पळून दोघ चल खाऊ तूप लोणी मी तुझ्या विना हो मी तुझ्या विना हो मी तुझ्या विना राहिलो भुका ये देना एकच मुका दे 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 देना एकच मुका ढोल नको ताशा नको नको शहनाई आजा नको बाजा नको झाली मला घाई तू माझ्याच रे हो तू माझ्याच रे तू माझ्याच रे जीवाचाच खा ये देना एकच मुका ये 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 देना एकच मुका चावली चावली गांधील मासिके चावली काही म्हातारपणात बिघाडली रे बाबा 2 पोरींच्यावर ऑपरेशन कराय मावाच्या दवाखान्यात गेलतो तिथनं आली पळून का तर पोरगा पाहिजे म्हणून आणि आता पोरगा पाहिजे म्हणून लागली गळ्याला लोंबकाळायला मला जेपतय वैद्य का आत्ता माझं गोड वाटेना वय तुम्हाला हा हितनं माग माहेरला एका वस्तीला गेलो इकडं नुसतं उकळतायसाठी अगं तसं ना तवा दिसतीच कशी छापील पातळा छप्परचंदागत दिसती छप्परचंदागत आता कशी दिसतोय माकडा अगं सांगतो तरी आई त्या टायमाला बाजारातनं परत आलीस की लाल भडक व्हायची दिसत चला बाई काय तरीच बाई तुमचं असं काय करताय अहो मला कस तरी होतंय अरे अरे पुढे सांगा की सारखी सांगतो कसं होतंय गमसा बाई माणसं आहेत तो काय पुढं 8 पोराचं बाईचा नवाने असतं चकाल्यावाने करावं लागेल तसंच असतंय जागा गावल तवा आणि टायमिंग गावल तवा थांबून चालतंय काय सांग बघू हे बघितलं का यांचं काय चाललंय तरण्याचं झालंय कोळस आणि म्हाताऱ्याला आलंय बरस अगं आबा तुझ्या टिरीचं खडू आपलं टायरीचं खडू लागल्यात घासायला आणि तुला गाव लागलंय हसायला अरे या गाडीच्या टायरी पुऱ्या झिजल्या असतील पर कमान पाटा अजून खणखणीत आहेत अजून आहेच का आहेच असून दे आबा आबा तुला एक विचारू का एका पाठोपाठ एक विचारलंच तरी चालतंय पहिलं एक तरी विचार केलं तुझं लगीन झाल्यावर लग्नाच्या चाली रूढी काय केल्यास की नाही अरे नाही रे आता या आबा 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 अगं हेनच तुझ्या नातीच्या लग्नाला कुचमाय लागले बघ हे तेवढं पुरं करायला लागते करा बाबा करा पुरं करा होय खरं आता सगळ्याच सांगाय ना ग सावर्ड्याच्या अक्का साहेबांनी तेवढंच सांगूया सांग्या अश्विनी चल बघू लगेच लागल्या तयारीला चला चला आता माझं राहिलेलं या टायमात पुरं करत्यात म्हणल्यावर करनात का कवा बी होऊ दे खरं हाऊस माऊस पुरी झाली पाहिजे लागा बाबानो तयारीला
कशी नशिबान थट्टा अशी मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. अरे अरे अरे, माझं बोरणान हाय का जागरण हाय? अगं बायानो, यो बाण कशाला आणलासा? माझी वट्टी भरणी करतासा का काय? अगं बाई, पाणी सुमसुमीतच लागायले. म्हातारं म्हटलं का काय? काय गोड वाटते. सुनबाई, तसं पाठीमागे जरा हात फिरी वाजा. मामाची ती हातावरच घाण केली वाटतो. अगे अगं ती किस्तूड हाय, पाक आवागल्यालं. असं का करतीस ठिशी ठिशी? अगं तुझं डोळ्या फुटलं का काय? हा, काय बी बोलतेस होय काय वसाडे? अगं एम हात तरडे. अगं तू बी काय कमी आहेस का? दाव की तुझा हिसका. जाऊच की. काळीचा वचपा जाऊन ती झाडून समद्यांच्या समोर. अगं गबस का भवाने, माझ्या नादाला लागू नको सांगतोय तुला. तर म्हणा माझ्या नादाला लागू नको. हे बघा, मी बी काही कमीची नाही सोडायची नाही, तुम्हाला मी सांगतो. होय, कमीची नाही, वजाची नाही, बाकीची नाही. मला हे काय सांगू नको. नाही बोलू नका. म्हातारी आटपायची नाही तुला. अगं जुनं हाड आहे ते. आत्ताच मला लोमकाळतीन, तुला टाकती होय ती. तर मी बी काल हाड फुडून खाल्ल्यात. बघतोच हिच्याकडं. कशाला सांगतीस तू ग नकटे, मोठे नाक फुगवून ग. तुझ्या आईला लग्नासाठी उपसल्यात बचत गटाचा पैसा ग. बचत गटाचा साहेब आला आमचं घर हुडकीत ग. आणि भावकीत सगळ्या केल्यास तू ग आमच्या आबरूच खोबऱ्या ग. माझे राणी तू ग, माझे राणी तू ग. आता मी सांगते, ऐका. कशाला सांगतीस टिमके तू या मोठ्यापणाच्या बाता ग. या म्हाताऱ्याला भुलून आलीस, खातीस त्याच्या लाथा ग. हो, बसत नाही जाती गुतीत एवढ्या मोठ्या भावकीत ग. एकटीच तू ग मुलखाची कुचकी एवढ्या मोठ्या भावकीत ग. माझे शाने तू ग, माझे शाने तू ग. अगं शिदुरीला आळवाची पानं आणली, कुणाच्या गारिवली ग. म्हातारा माझा नड धरून म्हणतोय, सुनन वडी काय घातले ग. माझे राणी तू ग, माझे राणी तू ग. अगं शिदुरीला दिलीस कुक्कुडवाणी, भरलेली तू दुरडी ग. खांजळून मेला मुरारी, घरला येई पंतुर ग. माझे शाने तू ग, माझे शाने तू ग. ऐका ग म्हातारे. अगं बोल की ग. मला बघायला आल्यावर तू दावलास मानापाचा माळ ग. 4 वर्ष झालं नाही तर गेला वन खात्यात ग.
माझ्या पोराच्या माग ग काय भुलून घेऊन आला ह्यो नक्की अशी वानरीन ग ग ग ग ग माझे राणी तू ग माझे राणी तू ग घटवांग मी केल्यावर तू नाक फुगवून बसतीस ग घरात कोणी नसल्यावर तू अन्नाचा गबरा खातीस ग ग ग ग ग अन म्हाताऱ्याला सांगतीस कशी भूक मला नाही र तो बी म्हणतोय कसा आता मी बी जेवणार नाही ग ग ग ग ग माझे शाने तू ग माझे शाने तू ग अग सारखं फोनात बघतीस लाडक्या भणीच पैसा कवा येणार ग आलं का नाही तवर पळतीस भवया कोराय ग ह्योवी झडगा खुर्ची टाकून बसतोय तुझ्याकडे बघत ग ग ग ग ग माझे राणी तू ग माझे राणी तू ग कशाला वारीच्या मोठ्या बाता सगळ्यांना तू सांगतीस ग म्हशीच्या दुधात गाईचं दूध मिसळून कसं तू घालतीस ग ग ग ग ग फॅट लागत नाही म्हणून डेअरीच्या नावानं ठोकतीस ग आणि फॅट लागत नाही म्हणून डेअरीच्या नावानं ठोकतीस ग ग ग ग ग माझे राणी तू ग माझे राणी तू ग शुभ्र पांढरा रंग दुधाचा साऱ्या जगाला ठाव ग त्यात कसं ग काळ बेर कसा बदलतो भाव ग ग ग ग ग माझे राणी तू ग माझे राणी तू ग अर्थांना म्हातारा गप बसला सासवा सुन्या पिसाळ्या ग आणि लागल्यात सगळीकडे धुमाकूळ घालायला अग 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 ग बसा या बायका बी लागल्यात कान टवकारून ऐकायला बघा की कशा बघत्यात आ ए बाई तू काय हसतीस तुझ्या घरात काय वेगळं आहे वय याच्यापेक्षा अगं बायानो घरोघरी मातीच्या चुली आणि आई बापाच्या जीवाला घोर म्हणजे वयात आलेल्या मुलीनो तुमच्या बापाला समाजात मान खाली घालायला लावू नका अगं बायानो कुणाचा तरी हात धरून पळून जाऊ नका ज्या आई बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडावानी जपलं तुझ्या आयुष्याचं भलं व्हावं तुला चांगलं स्थळ मिळावं तू सुखी राहावीस म्हणून झटणाऱ्या तुमच्या आई बापाला रडवू नका होय बायानो तुमच्या आई बापाला रडवू नका गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती